हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 5. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 to 4 प्रॉब्लेम सेट पाहिलेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि यानंतरचेही व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्याच्याही लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. चला तर मग बघूया प्रॉब्लेम सेट 5 मध्ये काय दिले. प्रॉब्लेम सेट 5 मध्ये आपल्याला टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. तर प्लेस व्हॅल्यू काय असते, प्लेस व्हॅल्यू कशी काढायची याबद्दल या प्रॉब्लेम सेट मध्ये आहे. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. ज्या डिजिटला अंडरलाईन केलेली आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर फर्स्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करते, नंतरचं तुम्ही मला सांगा. ठीक आहे. 78,95,210 असा आपल्याला नंबर दिलाय. अंडरलाईन आहे ती 7 च्या खाली. ठीक आहे. मग 7 ला अंडरलाईन आहे तर 7 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर सगळ्यात पहिले प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय, त्या डिजिटची त्या जागेवर असलेली व्हॅल्यू म्हणजे प्लेस व्हॅल्यू होय. तर मग प्लेस व्हॅल्यू 7 ची काय येईल, 70 लाख. बरोबर, 70 लाख. तुम्हाला त्या जागेवर त्या नंबरची किंमत काय आहे हे जर समजत नसेल तर इझी ट्रिक सांगते तुम्हाला. 7 ॲज इट इज लिहायचा, त्यानंतर जेवढे डिजिट आहे तेवढे 0 आपल्याला नंतर लिहायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण सेकंड क्वेश्चन करूया बरं. सेकंड बघा, इथे 14,95,210 हा नंबर दिलेला आहे. याच्यात आपल्याला 4 या नंबरची व्हॅल्यू काढायची आहे. तर 4 ची प्लेस व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. 4 लाख. बरोबर. 4 नंतर किती झिरोज येतील, 5 झिरो. ठीक आहे. हे होतं आपला सेकंडचा आन्सर. थर्डचा आन्सर काय येईल, इथे 3,52,749 हा नंबर दिलाय. 5 ची प्लेस व्हॅल्यू काढायची, काय येईल 50,000. बघा 5 लिहिला आणि इतर सगळं 0. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थचे काय येईल. फोर्थ मध्ये बघा 0 हा कुठल्याही प्लेसवर असला तरी प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू 0 ची 0च येते. त्यामुळे तो कुठल्याही प्लेसवर असू द्या त्याचा आन्सर 0च येतो. तुम्ही 2 टाइम्स 0 लिहा किंवा 4 टाइम्स 0 द्या, आन्सर काय येईल 0च. त्याची व्हॅल्यू काय येते 0च. ठीक आहे. तर याचा आन्सर येईल 4चा 0. फिफ्थ बघा, फिफ्थ 89,99,988 हा नंबर दिलाय. इथे 9 ची व्हॅल्यू काय येईल 90,000. बरोबर, 90,000. तर हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय विचारलंय, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. जे काही नंबर्स आपल्याला दिलेले आहेत त्याचा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. बघा एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय, जे आपण प्लेस व्हॅल्यू काढतो त्यांची सगळ्यांची ॲडिशन करायची. मग इथे फक्त पर्टिक्युलर एखादा नंबर म्हणजे ज्याचा अंडरलाईन दिलेला आहे त्याची प्लेस व्हॅल्यू नाही काढायची, तर आपल्याला सगळ्या नंबरच्या प्लेस व्हॅल्यूची ॲडिशन करायची आहे. त्यालाच आपण म्हणतो एक्सपांडेड फॉर्म. तर फर्स्ट बघा आपल्याला काय दिलेला आहे नंबर 56,43,215. मग 5 ची प्लेस व्हॅल्यू काय येईल इथे 50 लाख. मग आता 5 झाला, मग 6 लिहिणार तेव्हा आपण इथे प्लसची साइन द्यायची आहे. एक्सपांडेड फॉर्म लिहिताना सगळ्यांच्या मध्ये प्लसची व्हॅल्यू द्यायची. 6 चा काय येईल सांगा 6 lakhs. ठीक आहे. प्लस 40,000. ठीक आहे. नेक्स्ट प्लस 3,000. बघा तुम्ही कंटिन्यू लिहायचं आहे, इथे जागा नाहीये म्हणून मी खालच्या लाईनीत लिहिते. तुम्हालाही नोटबुकला जागा नाही पुरली तर तुम्ही नेक्स्ट लाईनवर लिहू शकतात. 10 + 5 युनिट प्लेस नंतर आपल्याला 0 लिहायचा नाही. तर हे होतं आपलं फर्स्टचं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला सेकंडचा आन्सर लिहायचा आहे.
सेकंडचा आन्सर काय येईल सांगा बरं तुम्ही. 70,000 plus 800 plus 10 plus 5. बरोबर. आता बघा इथे 0 होता तर 0 ऍडिशन मध्ये लिहिला नाही लिहिला तरी चालतो, म्हणून आन्सर या पद्धतीने लिहायचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट थर्डचं सांगा बरं. 8 lakh plus 30,000 plus 5,000 plus 900 plus 90 plus 9. बरोबर. फोर्थचं सांगा बरं. 8 lakh plus 80,000 plus 8,000 plus 800 plus 80 plus 9. बरोबर. आता नेक्स्ट फिफ्थचं सांगा बरं. 90 lakh plus 2 lakh plus 30,000 plus 2,000 plus 900 plus 90 plus 2. बरोबर. तर हा होता आपला सेकंड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोइंग नंबर्स. जे खाली आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्या कंप्लीट नंबरचा आपल्याला प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ह्या दोन्हीही लिहायच्या आहेत. तर तुम्ही यासाठी सेपरेटही लिहू शकता किंवा चार्ट बनवू शकतात. तर प्लेस नेम काय असतं आधी ते समजून घ्या. आता हा 5 जो आहे तो युनिट प्लेसवर आहे आणि हा 0 हा 7 जो आहे तो 100 प्लेसला आहे. मग आपण काय म्हणणार 7 ची जी प्लेस नेम होते 100. ठीक आहे. हा जो 5 आहे तर 5चा प्लेस नेम होतो 1000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. मग फर्स्ट नंबर साठी चार्ट तयार केलेला आहे बघा. तुम्ही असं लिहू शकतात. आता हा 3 जो आहे तो 10,000 प्लेसला आहे. 5 जो आहे तो 1000 प्लेसला आहे. मग इथे तुम्ही प्लेस नेम लिहा आणि इथे प्लेस व्हॅल्यू. मग प्लेस नेम अशा पद्धतीने लिहायचे आहेत आणि प्लेस व्हॅल्यू सांगा बरं. 3 ची काय येईल 30,000. ठीक आहे. 5 ची काय येईल 5,000. बरोबर. 7 ची 700. 0 ची 0. व्हेरी गुड. आणि 5 ची 5. बघा जर तो 10th प्लेसला आहे म्हणून 2 0 लिहायचे नाही, सिंगल 0 लिहायचा आहे. तर हे होतं आपलं फर्स्टचा आन्सर. सेकंड बघा. सेकंड मध्ये ही काय आहे लॅक्स प्लेस म्हणजे 7 ची 7 lakh. बरोबर प्लेस व्हॅल्यू आली 7 लाख. 8 ची 80,000. 80,000. फर्स्ट जो 8 आहे त्याची 80,000. 2 ची 2,000. ठीक आहे. 8 ची 800. 9 ची 90. आणि 9 ची 9. व्हेरी गुड. तर हा झाला आपल्या सेकंड क्वेश्चनचे प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू. आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये 8 चा काय येईल 10 लाख प्लेसवर आहे म्हणजे 8 चा प्लेस व्हॅल्यू काय येईल 80 lakh. 2 ची 2 lakh. 7 ची 70,000. 70,000. 4 ची 4,000. बरोबर. 5 ची 500. 100 प्लेसला आहे ना म्हणून 500. 0 ची 0. 8 ची 8. बरोबर. तर हा होता आपला थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर्स इज गिवन. आपल्याला खाली नंबर्सचा एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे आणि राईट द नंबर्स त्यावरून आपल्याला नंबर तयार करून लिहायचे आहेत. तर फर्स्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करते नंतर तुम्ही मला सांगा. बघा तुम्हाला एक असं जर दिलेलं असेल तर सिंपल ट्रिक सांगते. फर्स्ट जो एक्सपांडेड फॉर्म आपल्याला दिलेला असतो फर्स्ट एक्सपांडेड फॉर्म नंतर किती डिजिट आहेत ते बघून घ्यायचं. जसं इथे दिलेला आहे 60,000 म्हणजे 6 नंतर किती डिजिट आहेत 1 2 3 4. 4 डिजिट आहेत. तर 4 वॅकंट प्लेस आपण मनात धरा किंवा पेन्सिलने करा. ठीक आहे. त्यानंतर 4,000 आहे. 4 नंतर 3 0 आहेत. 4 वॅकंट प्लेस आहेत म्हणून 4 तिथे घ्यायचा. त्यानंतर 600 म्हणजे 6 नंतर 2 प्लेस वॅकंट आहेत
बरोबर आहे. 7 नंतर एक प्लेस वॅकंट आहे, एक 0 आहे म्हणून, आणि त्यानंतर 9. तर हा तयार झाला आपला 64,679 फर्स्ट नंबर. ठीक आहे. सेकंड नंबर बघा, 9 नंतर किती आहेत झिरोज? 5 झिरोज आहेत. 5 वॅकंट प्लेस ठेवायच्या आहे. सेकंड काय 20,000. 20 नंतर 4 वॅकंट प्लेस आहेत, म्हणजे 2 नंतर 4 वॅकंट प्लेस आहे. मग आपण ठेवायचं 1 2 3 4 वॅकंट प्लेस ठेवले आहेत आपण. त्यानंतर आहे 7,000. त्याला 3 वॅकंट प्लेस आहेत 7 नंतर, म्हणून 3 वॅकंट प्लेस ठेवायच्या. त्यानंतर 800 आहे. 8 नंतर 2 वॅकंट प्लेस आहेत, तिथेही आहेत. बघा आता इथे नेक्स्ट नंबर काय दिलेला आहे? 5 दिलेला आहे. तर 5च्या नंतर 0 आहे का? नाही. म्हणजे 5 नंतर वॅकंट प्लेस नाही. या वॅकंट प्लेसच्या ट्रिकची तुम्हाला इथे फायदा होईल. बघा इथे काय येईल मग? 0. समजलंय तुम्हाला? वॅकंट प्लेस का ठेवायला सांगते? कारण ज्या वेळेला आता इथली टर्म मिसिंग होती, तर तुम्ही नेक्स्ट नंबर डिरेक्ट 5 लिहून देणार. तर ही चूक नको व्हायला, म्हणून इनिशियल लेवलला स्टार्टिंगला तुम्ही असं करू शकता. ठीक आहे. थर्ड बघा, थर्डचा काही आन्सर सांगा. 2 नंतर 6 वॅकंट प्लेस. 1 2 3 4 5 6. बरोबर. 6 वॅकंट प्लेस. 3 नंतर 5 वॅकंट प्लेस. बरोबर आहे. 6 नंतर 4 वॅकंट प्लेस. बरोबर आहे. 9 5 2 आणि 1 नंतर 1 प्लेस आणि 7 नंतर नो वॅकंट प्लेस. ठीक आहे. थर्डचा आन्सर काय आलाय? ठीक आहे. आता आपण फोर्थ घेणार. फोर्थचं काय येणार? 7 नंतर 5 वॅकंट प्लेस. 1 2 3 4 5 5 वॅकंट प्लेस घेतले आपण. त्यानंतर 8 नंतर 4 वॅकंट प्लेस आहेत. बरोबर आहे. 4 नंतर 3 वॅकंट प्लेस. नंतर 5 नंतर 2 वॅकंट प्लेस आहेत, पण पुढे नंबर आहे का? नाही. म्हणून आपण बरोबर 0 घेणार. फिफ्थ बघा आपल्याला काय दिलेलं आहे? 8 नंतर किती वॅकंट प्लेस होतील? 6. 1 2 3 4 5 6. नेक्स्ट नंबर जो आहे 5, त्याच्यानंतर किती झिरोज आहेत? 4 झिरो आहेत, म्हणजे मागून 4 वॅकंट प्लेस. 1 2 3 4. इथे येणार आपला 5. इथला नंबर आहे का मग? नाही. म्हणून काय घेणार आपण? 0 घेणार. ठीक आहे. नेक्स्ट नंबर काय? 1000. म्हणजे 3 वॅकंट प्लेस आहे 1 नंतर. 1 2 3. इथे आपण लिहिणार 1. ठीक आहे. पुढचा आहे 600. 2 वॅकंट प्लेस. 1 2 आणि इथे येणार 6. नेक्स्ट नंबर आहे 9. त्याच्या पुढे वॅकंट प्लेस आहे का? 0 आहेत का? नाही. म्हणून इथे आपण लिहिणार डिरेक्ट 9 आणि ही एम्प्टी स्पेसला लिहिणार आपण 0. हा नंबर आपला तयार झाला 80,51,609. ठीक आहे. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 5. यानंतरचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल एज्युकेशनल व्हिडिओची तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.